नमस्कार मंडळी, मी ज्योती हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार, तर चला म्हटलं बुर्जी बनवूया. आणि बुर्जी बनवतच आहे तर तुम्हाला ती रेसिपी पण दाखवते. तर बघा, माझी बुर्जी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, तुम्हाला ती खूप आवडेल. तर चला सुरुवात करूया बुर्जी बनवायला. गॅसवरती कढई ठेवलेला आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि मोठा बारीक चिरून कांदा मी घातलेला आहे. तुम्हाला कांदा अजून जास्त हवा असेल तर तुम्ही अजून कांदा घ्या, कारण बुर्जीमध्ये कांदा छान लागतो जास्त असेल तर. आणि मी मीठ टाकलेलं आहे बघा, 1 चमचा, आणि एक बारीक चिरून घेतलेला टमाटा. मीठ अगोदर टाकल्यामुळे कांदा आणि टमाटा छानपैकी भाजला जातो, लवकर विरघळतो, आपल्याला पण बरं पडतं. त्याच्यामुळे मीठ मी अगोदर टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर मीठ तुम्ही पूर्ण तयार बुर्जी झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून हलवून घ्या. तर बघा, कांदा टमाटा छानपैकी विरघळलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी एक एक करून अंडी फोडून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये, 6 अंडी, ती मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. तिखट हळद मी नंतर टाकणार आहे, का ते तुम्हाला सांगते. कारण हे असं अंडी कांदा टमाटा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकून छान हलवून घ्यायचं, भाजून घ्यायचं पूर्ण ते. आणि त्याच्यामुळं जो वास असतो ना अंड्यांचा, हिरवण असा थोडासा वास असतो, तो अजिबात येत नाही. खाताना म्हणा, कढई म्हणा, किंवा बनवताना पण अजिबात येत नाही. तुम्ही ही जी पद्धत सांगितली असं तुम्ही नक्की बनवून बघा, अजिबात वास येत नाही आणि खरंच टेस्टला पण खूपच सुंदर लागते. मी तिखट घेतलेलं आहे बघा, माझं कोल्हापुरी तिखट आहे, त्याच्यामुळे मी 2 चमचे तिखट घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या, तुम्हाला कसं तिखट खायला आवडतं त्याप्रमाणे. अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि माझी आवडती भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि छानपैकी हलवून घ्यायचं. आता हळद आणि तिखट सगळीकडे लागायसाठी 2 ते 3 मिनटं छानपैकी हलवून घ्यायचं. बुर्जी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, छानच लागते. पावासोबत, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, चपाती, कशासोबत पण खाऊन घ्या. माझ्यासाठी मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि मुलांसाठी गरम गरम चपात्या बनवलेल्या आहेत. तर आता बुर्जी आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत. तर तुम्हाला पण बुर्जी बघून कोणाकोणाला तोंडाला पाणी सुटले त्यांनी नक्की कमेंट करा. आणि बघितल्यानंतर आता लगेच अंडी पाहिजेत घरात आणि बनवायला पाहिजे असं कोणाला वाटलं त्यांनी पण कमेंट करा. खरंच मी जी पद्धत सांगितली तशी तुम्ही बनवून बघा, बुर्जी खरंच खूप छान लागते. आणि वेळात वेळ काढून, म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा कशी वाटली ती. बघा, वाव, जबरदस्त बुर्जी दिसते. तर मग आवडला असेल तर नक्की लाईक करा.